या बातमीचे प्रायोजक आहे जमझम पार्क। सोलापुरात जमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। खोदकाम सुरू असलेल्या विहिरीतून वर येताना गिअर तुटल्याने क्रेनची बकेट विहिरीत कोसळली आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 55 वर्षीय कामगाराचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सदरील घटना बुधवार दिनांक 27 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील घेरडी येथील मधुकर पोळ यांच्या शेतात घडली। आबा हरिबा गेजगे वय वर्ष 55 राहणार घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे मृत मजुराचे नाव आहे। शिवाजी सुखदेव जावीर यांनी पोलिसात याबाबत खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे। घेरडी येथील मधुकर गणपत पोळ यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना खबर देणार शिवाजी जावीर यांचे मामा आबा हरिबा गेजगे व नामदेव तुकाराम बुरगले असे दोघे विहीर खोदण्यासाठी आणलेल्या क्रेनच्या बकेटमधून विहिरीतून वर येत होते। यावेळी अचानकपणे गिअर तुटल्याने क्रेनची बकेट विहिरीमध्ये कोसळली। ती बकेट मोठ्या प्रमाणात जोराने जमिनीवर जाऊन आदळली। त्यामध्ये आबा गेजगे यांच्या दोन्ही पायाच्या टाचेला व मानेच्या मणक्याला मार लागल्याने शिवाजी जावीर व त्यांचा मुलगा विनोद आबा गेजगे व मधुकर पोळ असे सर्वांनी मिळून त्यांना सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी जखमी आबा गेजगे यांची MRI टेस्ट करण्यास सांगितले। दरम्यान त्यांचे अचानक बोलणे बंद होऊन हालचाली थंडावल्या होत्या, म्हणून त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळी डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले आहे। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला। जमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।